पूर्वार्धाचा श्री गणेशा. फुलटॉस चेंडू पहिल्याच बॉलवर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळेल. स्वीपर कव्हर मध्ये मिसफिल्ड बघायला मिळेल अलॉंग विथ द कार्पेट. या खराब फिल्डिंग मुळे बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय पहिल्या चेंडूवरती शिवबा. पार्थ सावंत या वेळेला मात्र आडव्या बॅटनं पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये फाईन लेग कडे फटका खेळलाय. 2 फिल्डर तिकडे मात्र बॉलवर येत आहेत. तोपर्यंत बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. क्षेत्ररक्षणाला दरार. बॉल सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय बिग बॅश काळा चौकी चौकार. चुका ज्या आहेत त्या सक्षम 11ला सुधाराव्या लागतील. मगाशी फॅब 11 कडून अशा चुका झाल्या. स्वतः प्रथमतः बॅटिंग करत असताना 80 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं असताना सुद्धा मात्र हार मार्क. आणि या फ्री हिटच्या बॉलवर स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. काव कॉर्नर बाउंड्री लाईन वरून चेंडू सीमारेषा पार 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 पार. षटकार. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑन काव कॉर्नर बाउंड्री लाईन वर फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. शेवटच्या बॉलवर आलाय हा खड. आणि या फुल टॉस चेंडूवरती स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. सडक पे कडक. एक कडक बेधडक षटकार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. पुन्हा एकदा पार्थ सावंतच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार. बॉल सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकारासोबत मात्र आता संघाच्या 66 धावा पूर्ण होतील. आणि त्या शेवटच्या बॉलवर एक फ्लॅट फटका. सुंदर फिल्डिंग. ग्रेट एफर्ट्स. 1 रन आली आहे. 20 धावांचं हे षटक आणि या 20 धावांसोबत संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली